आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील दाखल झालेत। मांजरसुबाची इशारा बैठक पार पडते। या बैठकीला ते दाखल झालेत। एकत्र यायला लागले। तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही या गाण्यामुळे मला इथं आलं लक्षात आलं त्यांना काही सुरू शांत आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय। गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही। बोलून समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही। आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, मराठीने समजून घ्या। गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे। कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे। परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय। या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे। तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केला, म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं। या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि चाटून ठेवण्याची। बस झालं ते आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं। उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावरच्या गप्प बसता कोणा तानात कोणी बसत नाहीच का, गर्व वाटतोय मला तुमचा। तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करा। मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे वेळ सुद्धा विचार नाही करत, कशाचा म्हणायचा सुद्धा विचार नाही करत। म्हणायचा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या। मला फोन आलेले ऊन पडलंय, म्हणून मी तुला फोनवर सांगितलं, खात्री सांगतो एक बी मराठी जास्त लावून मागायला जाऊ शकत आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं तुम्हाला खरं बोलतो, त्या चाल एवढीच उशीर झाली, एवढीच चाल हे मला आवडत फोन करून सांगितलं 12 झाले आमचे मम्मी काय बोलू, मी सकाळीच लिहिली मला माहित होतं बेडचा काचका कसा त्याला जर 10चा टाइम दिला ते 9च होतं, त्यांना 12चा दिला ते आता म्हणत टाईट असते आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही। पण मग आता कुठं बैठका दिलेल्या आपण वेळेवर जाऊ, ते म्हणून आमच्या 12 झालं थोडं उशिरा म्हणलं, उशिरा माझ्याकडे काय चुकेव। समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही। तुम्हाला सांगतो नुसतं ते बीडचं रूप बघून रातभर चाटायला ध्यानाला लागला म्हणून समजायचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।